नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि कृषी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र प्राध्यापक बाबासाहेब विठ्ठल गायकवाड माझ्या शेतीशास्त्र या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो. मंडळींनो, आपल्या सर्वांना माहित आहे की आपला हा जो निसर्ग आहे तो आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी या फुकट देत असतो. मग त्यामध्ये सूर्यप्रकाश असेल, शुद्ध हवा असेल किंवा पाणी असेल, हे झाडं असतील निसर्गावरती, या सर्व गोष्टी आपल्याला निसर्ग फुकट देत असतो. त्या बदल्यात तो आपल्याकडून काहीही घेत नाही. आणि या निसर्गाने दिलेल्या गोष्टींशिवाय आपलं मानवाचं जीवन हे अपूर्ण आहे, ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही त्या गोष्टींशिवाय. मग त्या निसर्गाने दिलेल्या ज्या गोष्टी त्याचा आपण कसा सदुपयोग करतो आणि आपलं जीवनमान उंचावण्यासाठी त्याचा किती पुरेपूर फायदा करून घेतो याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे सौर कृषी पंप. जी माझ्या मागे तुम्हाला प्लेट दिसते ही सौर कृषी पंपाची प्लेट. मित्रांनो, पृथ्वीवरील असा बराचसा भाग असा आहे की तिथे अजून लाईट पोहोचलेली नाही, वीज पोहोचलेली नाही. पण जो सूर्यदेवता आहे, जो सूर्य आहे, तो कधीच उगवणं थांबत नाही. त्यात सकाळी नित्यनेमाने उगणे आणि संध्याकाळी मावळणं, ही गोष्ट जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत ती गोष्ट सुरू राहणार आहे. मग ह्या सूर्यप्रकाशाचा आपण कशा प्रकारे उपयोग करू शकतो हे आपण एक त्याचं उदाहरण बघणार आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा सोलर संच बसवलेला आहे. आता याचे उपयोग काय आपण ते बघणार आहोत. पहिली गोष्ट, जो सूर्य अहोरात्र उगतोय आणि मावळतोय तो कधीही त्याच्या कामामध्ये खंड करत नाही. त्यातून जी ऊर्जा येते, जे ऊन आहे, त्या उन्हाचा उपयोग करून आपल्याला काय करायचंय, एनर्जी तयार करायची, ऊर्जा तयार करायची. आता याचा दुसरा जर फायदा पाहिला तर यातून प्रदूषण हे शून्य होणार आहे. यातून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. याची लाईफ पण चांगली आहे आणि वीज बिलाचा कुठलाही याच्यामध्ये आपल्याला ताण बसणार नाही. एकदा सेटिंग केल्याच्या नंतर किमान 20 ते 25 वर्ष याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि आपल्याला याच्यापासून अनेक प्रकारचे फायदे मिळतात, की जसं की उन्हाळ्यामध्ये काय होतं की वीज निर्मिती कमी होते, त्याच्यामुळं लाईट वेळेवर येत नाही किंवा आली तरी अनेक दिवसभरात त्याचे झटके सुरू राहतात. त्याच्यामुळे आपण शेतीला शाश्वत पाणी देऊ शकत नाही. पण सौर पंप ही अशी सिस्टीम आहे की सकाळी तुमची ऊन पडल्याच्या नंतर साधारण 9 वाजता सुरू झाल्याच्या नंतर सायंकाळी सूर्य मावळ्याच्या थोड्या आधीपर्यंत, म्हणजे साधारण 5 वाजेपर्यंत किंवा 4 वाजेपर्यंत, काही भागामध्ये 4 वाजेपर्यंत याची चांगल्या प्रकारे ऊन पडत राहत आणि चांगल्या प्रकारे आपण आपल्या क्षेत्र हे ओलिताखाली आणू शकतो. मित्रांनो, या संचाचा जर दुसरा फायदा जर बघायचा झालं तर हा संच जर आपल्या घराजवळ असेल, जर आपली विहीर घराजवळ असेल आणि हा संच जर आपण तिथे बसवला तर याचा दुसरा फायदा असा होणार आहे की आपण कन्व्हर्टर बसून आपल्या घरातील जी वापराची वीज आहे, रेग्युलर वापरण्यासाठी जी वीज वापरतोय, ती सुद्धा आपल्याला MSCB कडून घेण्याची गरज नाही. एक कन्व्हर्टर बसवल्याच्या नंतर आपल्या घरातील जे इन्व्हर्टरच्या बॅटरी आहेत त्या आपण चार्जिंग करून आपल्या घरासाठी 24 तासासाठी चांगल्या प्रकारे लाईट उपलब्ध करू शकतो. मग त्यावरती तुमचे जे हेवी संसाधने जसं की फ्रीज असेल, मिक्सर असेल किंवा पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी जी छोटी मोटर असेल, ते सुद्धा आपण याच्यावरती रन करू शकतो. याचा हा दुहेरी फायदा आहे आणि याची शाश्वत गरज आहे, ही काळाची गरज आहे. भविष्यात विजेची निर्मिती फार कमी होत जाणार आहे, पण सौर ऊर्जेचा वापर करून आपण ही सेटअप केल्याच्या नंतर हे शाश्वत आपल्याला जगण्यासाठी, आपल्या दैनंदिन जीवनासाठी याचा उपयोग पडणार आहे. त्याच्याशिवाय आपलं जीवन पूर्ण होऊ शकणार नाही. आता तिसरी गोष्ट याच्यामध्ये महत्वाची आहे मित्रांनो, की याच्यासाठी लागणारा खर्च. आता बऱ्याच वेळेस जर आपण पाहिलं की याच्यासाठी जो खर्च लागणार आहे, जर आपण प्रायव्हेटली जर याचं इन्स्टॉलेशन करणार असू तर याचा खर्च हा प्रचंड आहे. परंतु आपल्या राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून अशा अनेक योजना सध्या सुरू आहेत की त्याचा वापर करून आपण या सेटअपचा कमीत कमी खर्च म्हणजे 5 ते 10% पैसे भरून याचा आपण इन्स्टॉलेशन करू शकतो. त्याची सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने आपण करू शकतो. त्याचे जे अर्ज असतील ते अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीने भरून, जे काय आपलं क्षेत्र असेल, जर समजा 2.5 एकरापर्यंत क्षेत्र असेल तर त्याला 3 HP पर्यंत, 2.5 एकरापासून 5 एकरापर्यंत असेल तर 5 HP, आणि त्याच्यावरती जर क्षेत्र असेल एका उतार्यावरती तर 7.5 HP पर्यंत सुद्धा तुम्हाला कनेक्शन मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर त्याचा कमीत कमी भार पडणार आहे आणि शाश्वत शेतीसाठी याचा फार चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि छान कॉमेंट करा. आणि ह्या चॅनलवर, शेतीशास्त्र या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.